पाऊस येण्याआधीच माळीपुऱ्यात हाहाकार. नाल्यांच्या साफसफाईअभावी नागरिकांचे जगणे असह्य. निवडून येऊन 5 महिने झाले तरी समस्या जैसे थे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. स्वच्छता निरीक्षक आहे की नाही? संतप्त जालनेकरांचा महापालिकेला थेट सवाल. आज दिनांक 30 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील माळीपुरा परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून तुंबलेल्या नाल्यांमुळे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही नाल्यांची साफसफाई आणि दुरुस्तीचे कामे न झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झालाय. मिलन चौक, दीपक हॉस्पिटल, जामा मस्जिद परिसर, माळीपुरा येथील अण्णाभाऊ साठे परिसरात अनेक ठिकाणी नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. अवकाळी पावसाच्या सरींनीच नागरिकांचे जगणे मुश्किल केले असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी भयावह होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घाण पाणी घरात घुसत असल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि साथीच्या रोगांचा धोका वाढलाय. स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर जोरदार टीका करत प्रभागात स्वच्छता निरीक्षक आहे की नाही याचा शोध घ्यावा लागतो. निवडून आलेले लोकप्रतिनिधीही समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांनी समस्या मांडायच्या तरी कुणाकडे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्वच्छता कर्मचारी आणि अधिकारी परिसरात फिरकत नसल्याने नाल्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. महापालिकेची निवडणूक होऊन 5 महिने उलटले तरी प्रशासनाचा कारभार अजूनही प्रशासकराज पद्धतीने सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या सूचनांनाही केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. नाल्यांच्या साफसफाईसारख्या मूलभूत कामांसाठीही आंदोलने आणि निवेदने द्यावी लागत असतील तर पालिकेतील कर्मचारी अधिकारी नेमके कोणते काम करतात, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. मान्सून तोंडावर असताना प्रभाग क्रमांक 10 मधील ही गंभीर समस्या प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. नागरिकांच्या घरात सांडपाणी घुसत असताना महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेणार की तातडीने उपाययोजना करणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले.